आवाज येतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. सो वी विल स्टार्ट अवर फिजिकल केमिस्ट्रीज लेक्चर. आज फिजिकल केमिस्ट्रीचं लेक्चर आहे तुमचं. उद्यापासून आपला वीक स्टार्टच होत होता. सो बघा, लास्ट लेक्चरमध्ये फ्रेंडलीस ॲडझॉर्प्शन आयसोथर्म झालं होतं मॅम. सो फ्रेंडलीस ॲडझॉर्प्शन आयसोथर्मचं काय इक्वेशन होतं आठवतं आहे का तुम्हाला? इक्वेशन आहे बघा, x/m इज इक्वल टू के पी रेस टू 1/n. ठीक आहे. मग x/mलाच आपण काय म्हणत असतो? एक्सटेंट ऑफ ॲडझॉर्प्शन. मग एक्सटेंट ऑफ ॲडझॉर्प्शन डायरेक्टली म्हणजे पीला प्रपोर्शनल आहे. तर कसा प्रपोर्शनल आहे ते के इंट्रोड्यूस केला, पी रेस टू 1. मग के आणि एन काय आहेत तर कॉन्स्टंट आहेत. हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. मग हे जे इक्वेशन आहे हे कुठलं इक्वेशन आहे तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममधलं इक्वेशन आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्ममधल्या इक्वेशनला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं असतं तर लिनियर लाईनच्या इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं असतं. मग आपण त्याला लिनियर लाईनच्या इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं होतं. लिनियर लाईनचं इक्वेशन काय मिळतं मग आपल्याला? लॉग ऑफ x/m इज इक्वल टू लॉग के प्लस 1/n लॉग पी. ओके, हे झालं प्रेशरच्या टर्म्समधलं इक्वेशन. अजून आपण कुठल्या टर्म्समध्ये इक्वेशन लिहू शकतो तर कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये सुद्धा इक्वेशन लिहू शकतो. कारण प्रेशर कधी वापरतो? व्हेन देअर इज अ गॅस मॉलिक्युल्स. ओके, जर लिक्विड मॉलिक्युल्स असेल तर आपण काय करणार? प्रेशरच्या ऐवजी फक्त सी लिहिणार, कॉन्सन्ट्रेशन. मग इक्वेशन काय बनेल? x/m इज इक्वल टू लॉग के प्लस 1/n लॉग सी. ओके, मग हा ग्राफ कसा असतो तर असा वाय ॲक्सिसवर लॉग x/m घेणार आपण, एक्स ॲक्सिसवर काय घेत असतो? लॉग सी घेत असतो. मग आपल्याला ग्राफचं नेचर इन्क्रीजिंग ऑर्डरचं आहे हे दिसतं. कारण इंटरसेप्ट कसा आहे, स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. स्लोपची व्हॅल्यू काय आहे तर स्लोप इज इक्वल टू 1/n. मग आपल्याला जर स्लोप माहीत झाला तर एन माहीत होणार. आणि हा जो इंटरसेप्ट आहे, ह्या इंटरसेप्टची जी पण व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूवरून आपल्याला लॉग के फाइंड आउट करता येणार. सो दीज आर द थिंग्स फॉर फ्रेंडलीज ॲडझॉर्प्शन आयसोथर्म. फ्रेंडलीज ॲडझॉर्प्शन आयसोथर्म मग आपण बघितला होता. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ ॲडझॉर्प्शन. ॲप्लिकेशन मॅडम, ऑफ त्यातलं ॲडझॉर्प्शन. सेपरेशन ऑफ इनट गॅस चालू आहे. हे पण दार लावून घ्या. ॲप्लिकेशन ऑफ ॲडझॉर्प्शन. बघा आता ॲडझॉर्प्शनचे टोटल आपल्या सिलेबसमध्ये 8 ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. तर ते कसे लक्षात ठेवायचे हे नंतर आपण डिस्कस करणार आहोत. त्याचा एक सिक्वेन्स आहे स्टोरीने, ते आपण लक्षात ठेवू शकतो. 1/1 आधी आपण हे 8 ॲप्लिकेशन्स डिस्कस करणार आहोत. पहिलं ॲप्लिकेशन आहे गॅस मास्क. आता बघा आपण इकडे बघूयात. सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल. हा बघा, अशा पद्धतीचे हे गॅस मास्क असतात. दिसतंय सगळ्यांना? इथे स्क्रीनवर एक असे मास्क लावलेले, बरोबर.
ह्याला आपण काय म्हणत असतो, गॅस मास्क. बघा इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजे जरा असं थोडं विचित्र दिसतो, डेंजर आहे दिसायला हा गॅस मास्क. पण हा गॅस मास्क कुठं वापरतात तर माइन्समध्ये वापरतात. ज्या पण खाणी असतात त्या खाणीमध्ये हे मास्क वापरलेले जातात. बघा इथे स्ट्रक्चर दिसत असेल, हां हे बघा, इट इज गॅस मास्क. हा पण गॅस मास्क आहे, इथे गॅस मास्क आहे. इथे बघा, रिफाईन फ्रॉम कोकोनट शेल विथ लार्ज सरफेस एरिया, फास्ट ॲब्झॉर्प्शन स्पीड. आता ही इमेज आता डाउनलोड नाही व्हायची कारण हे फ्लिपकार्टवरचं आहे. सो बेसिकली तुम्हाला इथे जर दिसत असेल, सगळ्यांना दिसती ना स्क्रीन? लेट मी नो. स्क्रीन येस दिसतीये ना मॅम. रे सगळ्यांना? हे बघा, अशा पद्धतीचा हा गॅस मास्क असतो. आता हा आपल्याला जो पार्ट बघायचा आहे बरोबर, तो तेवढा पार्ट मी इथे कव्हर केलेला आहे गॅस मास्कचा. ठीक आहे. आता काय असतं गॅस मास्क, तर जे पण लोक ना कोल माइन्समध्ये असतात. कोल माइन्स म्हणजे काय रे? माइन्सचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे, खाणी. जे पण लोक कोल माइन्समध्ये असतात, कोळशाच्या खाणींमध्ये असतात, तर ती लोक एकदम असे जमिनीत खाणींमध्ये खोलवर उतरलेले असतात. मग तिथे काय असतात तर वेगवेगळे पॉइझनस गॅसेस असतात. पॉइझनस गॅसेस असतात. आता हे पॉइझनस गॅसेस जर इन्हेल केले म्हणजे हे पॉइझनस गॅस जर आपण घेतला तर मग आपली डेथ होऊ शकते. मग आपल्याला काय करायचं आहे, हे पॉइझनस गॅस इन्हेल नाही करायचे. पॉइझनस गॅस इन्हेल झाले तर आपली डेथ होऊ शकते. मग त्याच्यासाठी तिथे आपल्याला काय वापरावं लागतो तर मास्क यूज करावा लागतो. जसं की आपण कोविड आलं होतं, कोविडच्या टाईमला आपण सगळे मास्क यूज करत होतो. काय पर्पज होता त्या मास्क यूज करण्याचा? तर डेफिनेटली कोविडचा जो ही व्हायरस आहे तो व्हायरस जाऊ नये म्हणून आपण तिथं मास्क यूज करत होतो. मग सिमिलरली तसंच आहे, कोल माइन्समध्ये जे काही पॉइझनस गॅसेस असतात ते पॉइझनस गॅसेस इन्हेल करू नये, कारण ते जर पॉइझनस गॅसेस आपल्या शरीरामध्ये गेले तर आपली डेथ होऊ शकते. मग हे इन्हेल काय करायचं होतं, अवॉइड करायचं होतं. मग हे इन्हेल अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, एक अशी डिव्हाइस बनवावी लागली, एक अशी सिस्टीम बनवावी लागली. एक असं डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे, ॲक्टिवेटेड चारकोल यूज केलेला आहे. इथं बघा, तुम्हाला एक अशी बारीक 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 पावडर दिसतीये. ती पावडर कशाची आहे तर ॲक्टिवेटेड चारकोलची पावडर आहे. ॲक्टिवेटेड चारकोल जो असतो, चारकोल म्हणजे कोळसा, मग कोळसापासूनच ही पावडर बनवली जाते. आणि ही पावडर इथं सगळीकडे आतमध्ये अशी फिल्टर करून अशी ती पावडर लावलेली असते. का बरं लावतात? कारण ॲक्टिवेटेड चारकोल जो आहे तो ॲड्झॉर्ब करतो. कुणाला ॲड्झॉर्ब करतो तर जे पण टॉक्सिक गॅसेस आहेत, हार्मफुल गॅसेस आहेत, त्यांचा ॲड्झॉर्प्शन करून घेतात. आणि मग ते सगळे जे पॉइझनस गॅस आहेत ते ह्या सरफेसवरच ट्रॅप होऊन राहतात, ते आतमध्ये पास होत नाहीत. म्हणजेच ते लोक काय राहतात मग सेफ राहतात. जेणेकरून गॅस मास्क यूज केल्यावर गॅस मास्कमध्ये काय असतं तर ॲक्टिवेटेड चारकोल असतो. आणि अजून काय असतात तर अजून ॲक्टिवेटेड चारकोलसोबत अजून वेगवेगळे ह्याचे मिक्सचर्स असतात. ॲक्टिवेटेड चारकोल असतो आणि ॲड्झॉर्बेंटचं मिक्सचर असतं. ॲड्झॉर्बेंटचे वेगवेगळे मिक्सचर्स असतात. मग वेगवेगळे ॲड्झॉर्बेंट वेगवेगळे हार्मफुल गॅसेस ॲड्झॉर्ब करून घेतात, जेणेकरून ते ॲड्झॉर्ब झाल्यामुळे आतमध्ये ते पॉइझनस गॅसेस जाणार नाहीत. आतमध्ये फक्त काय जाईल, O2 जाईल. आणि O2 आपल्याला तर ऑब्व्हियसली इन्हेल करायचंच आहे, म्हणजे तरच आपण जिवंत राहणार आहे. नाही तर मग एवढा मास्क लावला पण त्या मास्कनी O2 पण जर ॲड्झॉर्ब करून घेतलं, त्या लोकांना O2 मिळणारच नाही ना. तर तसं नाही आहे, O2 पास होईल पण बाकीचे गॅसेस काय होतील, ॲड्झॉर्ब होतील. आणि पॉइझनस गॅसेस मग तिथेच ॲड्झॉर्ब झाल्यामुळे आतमध्ये फक्त फ्रेश O2 किंवा जो काही O2 गॅस आहे तेवढा जाईल. आणि तो O2 गॅसच आपण काय करणार, इन्हेल करणार. पॉइझनस गॅस इन्हेल करणार नाही, कारण बाकीचा पॉइझनस गॅस काय झालेला आहे, फिल्टरने इथेच सगळीकडं काय केलेलं आहे,
ट्रॅप करून ठेवलेला असणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे का गॅस मास्कचं ॲप्लिकेशन ॲड्झॉर्प्शनमध्ये? गॅस मास्कचं ॲप्लिकेशन येस कळालेलं मॅम. आहे का? लेट मी नो लवकर. गॅस मास्क कुठे विअर येस करतात? मॅम. तर माईन इंडस्ट्रीमध्ये विअर करतात. गॅस मास्कचं यूज काय आहे? पॉइझनस गॅसेस ॲड्झॉर्ब करतो. पॉइझनस गॅसेस ॲड्झॉर्ब झाल्यामुळे काय होतं, आपण सेफ राहतो. नाहीतर पॉइझनस गॅस जर आपण ब्रीथ केला तर आपली डेथ होऊ शकते. पॉइझनस गॅस आपल्याला इनहेल नाही करायचा. मग त्याच्यासाठी ॲक्टिवेटेड चारकोल आणि वेगवेगळे ॲड्झॉर्बेंटचे मिक्सचर यूज केले जातात. ते काय करतात, तर पॉइझनस गॅस, हार्मफुल गॅस ॲड्झॉर्ब करून ठेवतात आणि फक्त फ्रेश O2 तिथून पास होतो आणि मग आपण फक्त O2 इनहेल करतो. कळालं आहे का फर्स्ट ॲप्लिकेशन? लेट मी नो. येस सांगा मॅम. लवकर. Yes, ma'am. आवाज येतोय का सगळ्यांना? क्लिअर आहे का? व्हॉट आय एम आस्किंग यू? येस मॅम. क्लिअर आहे का? Yes, ma'am. किती जण आहेत? येस मॅम. ठीक आहे. ॲटलिस्ट ॲज अ रिस्पॉन्स तुम्हाला बोलायचं नसेल तर ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड इफ यू डोंट वॉन्ट टू ओपन अनम्यूट युअर माईक अँड ऑल दॅट थिंग्स, बट ॲटलिस्ट यू कॅन सेंड थंब. त्या थंबवरून तरी कळायला पाहिजे ना, बिकॉज कसं आहे बघा, इट इज अ 2 वे प्रोसेस. नाही तर मी इकडून फक्त बडबड करते आहे आणि तिकडून तुम्हाला काहीच कळत नसेल तर दॅट इज अ नो यूज. त्याचा काही यूज नाही आहे. जर तुम्हाला गॅस मास्क नाही कळाला तर आपण पुन्हा सांगू शकतो. कळाला असेल तर परत परत ते सांगून मी माझा टाईम नाही वेस्ट करत. कळाला असेल तर क्लिअर कट पटकन थंब दाखवायचा, येस मॅम वी आर ओके विथ इट. नाही कळाला तर तसं सांगायचं. ठीक आहे, नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे बघा, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. आता बघा, ह्युमिडिटी म्हणजेच काय रे, असं ओलसरपणा. म्हणजेच वॉटर मॉलिक्युल्स, वॉटर मॉइश्चरायझर तिथं काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. मग हे कंट्रोल ऑफ ह्युमिडिटीसाठी सुद्धा पण काय यूज केलं जातं, तर ॲड्झॉर्प्शन फिनॉमेना यूज केला जातो. कसं बघा आता, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी ॲड्झॉर्प्शन. हे बघा, आता तुम्हाला इथं दिसत असेल, हा एक असं सॉलिडचा सरफेस असतो. ह्या सॉलिडच्या सरफेसवर काय होतात, तर वॉटर व्हेपर सगळे ॲड्झॉर्ब होतात. म्हणजेच आपल्याला इथं काय लक्षात येतं की ह्युमिडिटी म्हणजे काय, तर वॉटर व्हेपर. बरोबर आहे. मग ते वॉटर व्हेपर ॲड्झॉर्ब झाले तर काय होणार आहे, तिथली ह्युमिडिटी कंट्रोल होणार आहे. ह्युमिडिटी म्हणजेच ओलसरपणा. कधी कधी आपण म्हणतो की भिंतींना वगैरे खूप ओलसरपणा आलेला असतो, म्हणजे त्या भिंतींनामध्ये पाणी मुरत असतं. मग तिथे थोडं नाही का सिलिका जेल, ॲल्युमिना जेल असे केमिकल सबस्टन्स यूज केले जातात. मग हे जे सिलिका जेल किंवा सिलिका जेल अँड ॲल्युमिना जेल, ॲल्युमिना जेल, सिलिका जेल अँड ॲल्युमिना जेल, हे दोघांचा यूज काय असतो, तर हे गुड ॲड्झॉर्बंट्स आर अ गुड ॲड्झॉर्बंट्स. कशासाठी गुड ॲड्झॉर्बेंट आहेत, तर मॉइश्चरायझर ॲड्झॉर्ब करून घेण्यासाठी. आर गुड ॲड्झॉर्बंट फॉर मॉइश्चर. जे पण मॉइश्चर आहे, जे पण ओलसरपणा आहे, तो काय करतात, हे ॲड्झॉर्ब करून घेतात. कोण, सिलिका जेल आणि ॲल्युमिना जेल काय आहेत, तर चांगले ॲड्झॉर्बेंट आहेत. सिलिका जेलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर वॉटर मॉलिक्युल्स आले तर ते वॉटर मॉलिक्युल्स सिलिका जेल काय करतो, ॲड्झॉर्ब करून घेतो. ॲल्युमिना जेल पण काय करतो, मॉइश्चरायझर ॲड्झॉर्ब करून घेतो. सो दॅट काय होणार आहे, ह्युमिडिटी कशी असणार आहे, तर कंट्रोलेबल असणार आहे. ह्युमिडिटी कंट्रोलमध्ये राहील. नाहीतर खूप सारं ओलसरपणा वगैरे असेल
तर तसं नाही, तो जो ओलसरपणा आहे तो कंट्रोल करण्यासाठीच आपण काय करत असतो, सिलिका जेल, ॲल्युमिना जेलचा यूज करत असतो. सिलिका जेल, ॲल्युमिना जेल आर गुड ॲब्झॉर्बंट फॉर अ मॉइश्चरायझर. इथून तुम्हाला क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. सिलिका जेल आणि ॲल्युमिना जेल कशासाठी वापरतात, तर मॉइश्चरायझर किंवा आपण काय म्हणू शकतो, ह्युमिडिटी कंट्रोल करण्यासाठी कुठले ॲड्झॉर्बेंट वापरतात, तर सिलिका जेल आणि ॲल्युमिना जेल वापरतात. ॲक्टिवेटेड चारकोल कुठं वापरतात, तर गॅस मास्कमध्ये. कोणता ॲड्झॉर्बेंट वापरतात, तर ॲक्टिवेटेड चारकोल वापरतात. म्हणजे तुम्हाला ह्या पार्टमधून खूप सारे थेरी क्वेश्चन्स येणार आहेत जे की खूप इझी असतात. मग हे झालं सेकंड ॲप्लिकेशन. थर्ड ॲप्लिकेशन बघा, प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम. प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम. आता जर आपल्याला हाय व्हॅक्यूम प्रोड्यूस करायचं असेल तर बघा, आता वेट अ सेकंड. आपल्याला जशी इन्फॉर्मेशन पाहिजे तशी डायग्रॅमॅटिक नाही आहे इथे. बघा इथे काय सांगितलं आहे, हाय व्हॅक्यूम कॅन बी प्रोड्यूस बाय ॲड्झॉर्प्शन बाय युझिंग अ सॉलिड मटेरियल लाईक कुल्ड चारकोल. ठीक आहे, आता चारकोल जो आहे तो कुल्ड चारकोल यूज केलेला आहे. मग आता ह्याचं काय यूज आहे, तर बघा आपल्याला व्हॅक्यूम प्रोड्यूस करायचं आहे. सुरुवातीला मी एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करून सांगते. आता हे एक व्हेसल आहे. ह्या व्हेसलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅक्यूम क्रिएट करायचं आहे. म्हणजे ह्या व्हेसलमधलं प्रेशर ऑलमोस्ट तुम्हाला 0 करायचं आहे. मग आता ह्या व्हेसलला एक असा पंप यूज केला जातो. हा पंप बसवलेला असतो. हा पंप काय करणार आहे, ह्या प्रेशरमधला पंप ह्या इथं व्हॅक्यूम क्रिएट करेल. पण आता जरी व्हॅक्यूम क्रिएट झालं तरी पण थोडे थोडे मॉलिक्युल्स इथं काय असणार आहेत, राहणार आहेत. मग हे थोडे थोडे जे मॉलिक्युल्स आहेत ते सुद्धा गेले पाहिजे का. मग इकडे काय केलं जातं, अजून एक व्हेसल इकडे लावला जातो. समजा ह्या व्हेसलमध्ये आता काय ठेवलेलं असतं, तर कोकोनट चारकोल ठेवलेलं असतं. ठीक आहे, ह्या व्हेसलमध्ये कोकोनट चारकोल ठेवलं आहे. मग हा जो कोकोनट चारकोल असतो, कोकोनट चारकोल जो असतो तो काय करतो, पूर्ण इथले जे पण मॉलिक्युल्स वगैरे आहेत ते काय करत घेतो, ॲड्झॉर्ब करून घेतो आणि इथे काय प्रोड्यूस करतो, हाय व्हॅक्यूम प्रोड्यूस करतो. म्हणजे हे जे पण मॉलिक्युल्स आहेत हे सगळे मॉलिक्युल्स कोकोनट चारकोलवर जाऊन काय होतात, तर ॲड्झॉर्ब होतात. कोकोनट चारकोल सगळ्या मॉलिक्युल्सला काय करतो, ॲड्झॉर्ब करतो आणि तिकडचे सगळे मॉलिक्युल्स ह्या कोकोनट चारकोलवर येऊन ॲड्झॉर्ब होतात आणि इथे काय प्रोड्यूस होतं, तर हाय व्हॅक्यूम प्रोड्यूस होतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे काय कळालं की हाय व्हॅक्यूम कधी प्रोड्यूस होईल, जर ज्यावेळेस आपण हे व्हेसल कनेक्ट करू कोकोनट चारकोलच्या व्हेसलला. एक व्हेसल कनेक्ट केलं आहे दुसऱ्या व्हेसलला आणि ह्या दुसऱ्या व्हेसलमध्ये आपण काय ठेवलं आहे, व्हेसल म्हणजे भांडं. दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काय ठेवलं आहे, तर कोकोनट चारकोल ठेवलं आहे. मग तो कोकोनट चारकोल काय करतो, ह्या व्हेसलमधले सगळे गॅस मॉलिक्युल्स, एअरमधले मॉलिक्युल्स, मॉइश्चरायझर ॲड्झॉर्ब करून घेतो स्वतःच्या सरफेसवर. आणि इथे जर काहीच गॅस मॉलिक्यूल नसतील तर इथं काय प्रोड्यूस होणार आहे, हाय व्हॅक्यूम प्रोड्यूस होणार आहे. कारण व्हॅक्यूम म्हणजे काय, तर काहीच नाही पाहिजे तिथं, नॉट इवन अ सिंगल पार्टिकल. मग इथे काय तयार करतात, हाय व्हॅक्यूम तयार करतात. जे पण थोडेफार मॉलिक्युल्स वगैरे राहिलेले असतात ते कोकोनट चारकोलच्या सरफेसवर काय होतात, ॲड्झॉर्ब होतात. मग इथे
हाय व्हॅक्यूम प्रोड्यूस होते, हाय व्हॅक्यूमचं प्रोडक्शन होतं. मग तुम्हाला इथून काय क्वेश्चन येतो की हाय व्हॅक्यूमच्या प्रोडक्शनमध्ये काय यूज करतात, तर कोकोनट चारकोल यूज करतात. हा कोकोनट चारकोल काय केला जातो, कूल्ड केला जातो. कशाने कूल्ड करतात, बाय लिक्विड एअर. लिक्विड एअरने हा कूल्ड केला जातो बिकॉज ॲडझॉर्प्शन इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. मग इथे थोडं ह्या कोकोनट चारकोलला कूल केलं जातं आणि अशा प्रकारे काय केलं जातं, प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम केलं जातं. ठीक आहे, कळालं हे ॲप्लिकेशन? Yes, ma'am. कळालंय का हे ॲप्लिकेशन? आत्तापर्यंत आपण 3 ॲप्लिकेशन्स बघितले. गॅस मास्क, त्याच्यानंतर कुठलं बघितलं, गॅस मास्क नंतर आपण बघितलेलं आहे काय बघितलं, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. आणि कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी नंतर आपण बघितलं प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम. आणि आता हे कसं लक्षात ठेवायचे, 8 ॲप्लिकेशन्स आहेत, नॉट अ जोक. तुम्हाला हे 8 ॲप्लिकेशन्स लक्षात ठेवायचे आहेत, कारण येऊ शकतं विच ऑफ द फॉलोविंग इज ॲप्लिकेशन ऑफ ॲडझॉर्प्शन अँड नॉट. त्याच्यामुळं आपल्याला हे 8च्या 8 ॲप्लिकेशन माहीत असले पाहिजे. परत थेरीला क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द ॲप्लिकेशन्स ऑफ ॲडझॉर्प्शन. ॲडझॉर्प्शनचे ॲप्लिकेशन्स कोणते, असा क्वेश्चन येत असतो. मग पहिले 3 लक्षात राहतील. पहिला आहे गॅस मास्क, दुसरा आहे कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी आणि तिसरं ॲप्लिकेशन आहे प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा आता, नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे सेपरेशन ऑफ इनर्ट गॅस. आता सेपरेशन ऑफ इनर्ट गॅस, सो सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसमध्ये काय यूज होतं, तर ॲडझॉर्प्शन फेनॉमिना यूज होतो. कसा, तर आता सपोज बघा, वी कॅन सेपरेट मिक्सचर ऑफ inert gases due to different gases have different adsorption extent. काय मिनिंग होतं आता ह्याचा, की अरे आपण इनर्ट गॅसेस सेपरेट करू शकतो. का करू शकतो, कारण प्रत्येकाचं ॲडझॉर्प्शनचा एक्सटेंट काय आहे, तर वेगवेगळं आहे. आता समजा 10 मुलांना आपण एकत्र बसवलेलं आहे आणि ह्या 10 मुलांना आपण पुन्हा सेपरेट पण करू शकतो अकॉर्डिंग टू वेगवेगळ्या कंडिशन्सवरून, क्रायटेरियावरून. हाईटवरून सेपरेट करू शकतो, परत अजून कशावरून सेपरेट करू शकतो, इंटेलिजन्सवरून सेपरेट करू शकतो, कोण केमिस्ट्रीमध्ये जास्त मार्क्स मिळतं आहे, कुणाला नाही मिळत आहे. म्हणजेच वेगवेगळ्या क्रायटेरिया लावून आपण काय करू शकतो, ह्यांना सेपरेट करू शकतो. मग असेच इनर्ट गॅसचं एक मिक्सचर बनवलेलं आहे. कोणते कोणते इनर्ट गॅस असतात सांगा बरं. हेलियम, निऑन प्लस आर्गॉन प्लस क्रिप्टॉन, रेडॉन, झेनॉन, हे सगळं काय आहे, तर इनर्ट गॅस आहेत. आता एवढे सगळे इनर्ट गॅस आपण सेपरेट करू शकतो, कारण प्रत्येकाची ॲडझॉर्प्शनची काय वेगवेगळी आहे पद्धत, मेथड, ॲब्झॉर्बन्सचा एक्सटेंट वेगळा आहे. एखादा गॅस सगळ्यात इझिली लवकर ॲडझॉर्ब होऊ शकतो, एखादा गॅस खूप स्लोली काय होणार आहे, ॲडझॉर्ब होणार आहे. फॉर एक्झाम्पल बघूयात जर आपल्याला ह्याच्याबद्दल जर ऑनलाईन अजून काही इन्फॉर्मेशन मिळाली तर. खूप थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा, सेपरेटिंग इनर्ट गॅसेस लाईक नोबेल गॅसेस इज अचिव्ड बाय
एक्सप्लोटिंग देअर डिफरन्सेस इन ॲडझॉर्प्शन, म्हणजे त्यांच्या ॲडझॉर्प्शनमध्ये काय आहे तर डिफरन्स आहे आणि त्याच्यामुळे ॲडझॉर्प्शनमध्ये डिफरन्स असल्यामुळं आपण त्यांना काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. अ प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स अ गॅस मिक्सचर being passed over a porous adsorbent material like a charcoal at different temperature and pressure. The gases with stronger intramolecular forces are adsorbed more strongly and earlier, while gases with weaker forces are adsorbed later or remain unadsorbed. This is commonly demonstrated in Dewar method, where mixture is sequentially cooled and passed over a charcoal, allowing each gas to be isolated. ठीक आहे. बघा इथे आपल्याला काय सांगितलं, हेवियर गॅसेस म्हणजे कुठले, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आर ॲडझॉर्ब ऑन टू द चारकोल, म्हणजे ते कुठे चारकोलवर ॲडझॉर्ब होतात. आणि लाईटर गॅस जे आहेत हेलियम आणि निऑन हे तेवढे ॲडझॉर्ब होत नाहीत, दे रिमेन ॲज अ अनॲडझॉर्ब. अँड म्हणजेच मग आपण काय करू शकतो, अशा प्रकारे सेपरेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथं घेतलं आहे हेलियम आणि आर्गॉन. आता आर्गॉन कसा आहे तर हेवियर आहे आणि हेवियर जर असेल तर कुठं ॲडझॉर्ब होतात, ते चारकोलवर ॲडझॉर्ब होणार आहे. मग आता ह्या मिक्सचरमध्ये जर मी चारकोल ॲड केलं तर ह्या चारकोलच्या सरफेसवर कुठले गॅस ॲडझॉर्ब होतील, सगळे आर्गॉनचे गॅस ॲडझॉर्ब होतील आणि रिमेनिंग जो ॲडझॉर्ब होणार नाही तो कुठला राहणार आहे, अनॲडझॉर्बवाला कुठला राहणार आहे तर हेलियम राहणार आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो, इनर्ट गॅसच्या मिक्सचरला सेपरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर आता मी घेतलं निऑन घेतला आणि आर्गॉन, क्रिप्टॉन घेतले. आता हे आर्गॉन, क्रिप्टॉन हे हेवियर गॅसेस आहेत, हे इझिली ॲडझॉर्ब होतील चारकोलवर. आणि कुठला गॅस ॲडझॉर्ब होणार नाही, निऑन. मग निऑन तसाच खाली कसा राहणार, अनॲडझॉर्ब स्टेटमध्ये तो राहणार. मग आता ह्या चारकोलवर दोन्ही पण गॅस आहेत, आर्गॉन पण आहे, क्रिप्टॉन पण आहे. मग आता ह्यांच्यात पण आपण पुन्हा काय करू शकतो, सेपरेशन करू शकतो. म्हणजेच आपल्याला काय करता येतं, इनर्ट गॅसला ॲडझॉर्प्शन मेथडनी काय करता येतं, सेपरेट करता येतं. सो सेपरेशन ऑफ इनर्ट गॅस इज अल्सो द ॲप्लिकेशन ऑफ ॲडझॉर्प्शन. इथे कुठला फेनॉमिना यूज होतो तर ॲडझॉर्प्शनचाच फेनॉमिना यूज होतो. बघा, सेपरेटिंग हेलियम अँड निऑन. हेलियम अँड निऑनला सेपरेट करण्यासाठी काय वापरतात बघा, निऑन इज ॲडझॉर्ब ऑन टू धिस सेकंड चारकोल वाईल हेलियम रिमेन्स अनॲडझॉर्ब अँड इट इज कलेक्टेड. म्हणजेच काय होतं, जर अनॲडझॉर्ब मिक्सचर हेलियम आणि निऑनचं मिक्सचर आहे आणि ते आपण पास केलं सेकंड बेड ऑफ चारकोलवरून, म्हणजे दुसरा चारकोलचा एक सेकंड लेअर आहे आणि आता ह्या चारकोलच्या लेअरवर आपण निऑन आणि हेलियमचं मिक्सचर ॲड केलं तर चारकोल काय करतोय तर निऑनला ॲडझॉर्ब करून घेतोय आणि हेलियम तसाच खाली राहतोय. म्हणजेच आपल्याला मग काय मिळालं, परत हेलियम आणि निऑन सेपरेट मिळाले. निऑन काय झाला, चारकोलवर ॲडझॉर्ब झाला आणि हेलियम रिमेन्स अनॲडझॉर्ब. हेलियम ॲडझॉर्ब झाला का, नाही झाला. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इनर्ट गॅसेसला एकमेकांपासून सेपरेट करू शकतो. चौथं ॲप्लिकेशन सगळ्यांना क्लिअर आहे का? चौथं Yes, ma'am. ॲप्लिकेशन क्लिअर आहे का? Yes, ma'am. कळालंय चौथं ॲप्लिकेशन. आपण निऑन गॅसेस, इनर्ट गॅसेस एकमेकांपासून कसं सेपरेट करू शकतो. बेसिक रिझन काय आहे त्यांना का बरं सेपरेट करता येतं, कारण प्रत्येकाचं ॲडझॉर्प्शनचा एक्सटेंट वेगवेगळा आहे. आता समजा 2 जण आहेत, त्यांना ना सेम मार्क्स पडतात आहे मॅथ्सला, सायन्सला, हिस्ट्रीला, जॉग्रफीला, प्रत्येक सब्जेक्टमध्ये सेम मार्क आहेत. मग आता ह्यांच्यात डिफरन्स कसा करायचा, असं एकतरी सब्जेक्ट असेल की ज्याच्यात त्यांना सेम मार्क नाही पडणार. मे बी कम्प्युटर सायन्स असू शकतो. मग तिथून आपण दोघांना काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. मग सेम तसंच जर आपल्याला सेपरेशन करायचं असेल तर काही ना काहीतरी डिफरन्स असणार आहे. मग ह्या इनर्ट गॅसेसमध्ये कशाचा डिफरन्स असतो की काही इनर्ट गॅसेस पटकन ॲडझॉर्ब होतात आणि काही अनॲडझॉर्ब राहतात. म्हणजे ते ॲडझॉर्ब होत नाहीत. मग जो ॲडझॉर्ब होतो तो जो ॲडझॉर्ब होत नाही त्याच्यापासून काय झाला, मग सेपरेट झाला. पण कसं, हे सगळं कशामुळं होते,
कारण निऑन गॅसेस असू द्यात, नोबेल गॅसेस असू द्यात, ते काय होतात, ॲडझॉर्ब होतात. ॲडझॉर्प्शन फेनॉमिना इथं यूज केला आहे, म्हणून हे काय आहे, ॲप्लिकेशन आहे ॲडझॉर्प्शनचं. क्लिअर आहे का? चला बोला, सांगा पटकन. 4 Yes, ma'am. Yes, ma'am. बघितले, कुठले कुठले? गॅस मास्क, त्याच्यानंतर कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, त्याच्यानंतर हाय प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, आणि आता चौथं सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. 5वं ॲप्लिकेशन आता आपल्याला बघायचं आहे, अँड दॅट इज कॅटॅलिसिस. अरे पेज वेट, काहीतरी टेक्निकल इश्यू आला आहे. वेट, बघा आता नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे 5वं, ॲडझॉर्प्शनचं कॅटॅलिसिस. कॅटॅलिसिसमध्ये जनरली सॉलिड कॅटलिस्ट are used in many manufacturing industry. आता बघा की इथे हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. जनरली सॉलिड कॅटलिस्ट काय केला जातो, यूज केला जातो. सॉलिड कॅटलिस्ट का यूज केला जातो, कारण सॉलिड कॅटलिस्टकडे कुठली प्रॉपर्टी असते, तर सरफेस प्रोव्हायडरची प्रॉपर्टी असते. आणि तो सरफेस, सॉलिड कॅटलिस्ट काय करतो, स्वतःचा सरफेस प्रोव्हाइड करतो. म्हणजे सॉलिड कॅटलिस्ट कशाचा, कोणता रोल प्ले करतो, तर ॲडझॉर्बेंटचा रोल प्ले करतो. आणि ह्या सॉलिड कॅटलिस्टच्या सरफेसवर काय होते, मग रिॲक्शन होते, आणि त्याच्यामुळे काय होतं, रिॲक्शनचा रेट वाढतो. यू ऑल नो दॅट कॅटलिस्ट म्हणजे काय, एक असा सबस्टन्स जो काय करत असतो, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करत असतो. नको राहू दे. ऐसा नहीं चलेगा यहाँ पे, प्रोफेशनल चाहिए. चलेगा सर. मग कॅटलिस्ट काय करतो, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करत असतो. त्याच्या प्रेझेन्समुळे रिॲक्शन एकदम जोरात पळायला लागते, म्हणजे फास्ट होते, बरोबर. मग कॅटलिस्ट काय करतो, तर असा त्याचा सरफेस असतो, तो सरफेस प्रोव्हाइड करतो. आणि आता हे जे A2 आणि हे B2 हे काय आहेत, गॅस मॉलिक्युल्स आहेत. हे A2 B2 ह्यांना रिॲक्ट व्हायचं असतं, पण ह्यांना रिॲक्ट व्हायला सरफेस भेटत नसतो. मग कॅटलिस्टच्या सरफेसवर A2 आणि B2 काय होतात, रिॲक्ट होतात. आणि जसं रिॲक्ट होतील तसं ॲडझॉर्प्शनचा रेट काय होईल, इन्क्रीज होईल. ॲडझॉर्प्शनचा रेट काय होतो, इन्क्रीज होतो. का, कारण आता कॅटलिस्टने काय केलेला असतो, स्वतःचा सरफेस प्रोव्हाइड केलेला असतो. मग इथे A2 B2ची रिॲक्शन होते. सपोज Cचं फॉर्मेशन झाल्यानंतर पुन्हा डिझॉर्प्शन होतं, आणि डिझॉर्प्शनमध्ये पुन्हा कॅटलिस्ट आणि प्रोडक्ट एकमेकांपासून काय होणार, मग सेपरेट होणार. म्हणजेच कॅटलिस्ट फक्त रिॲक्शनमध्ये येऊन
त्याच्या प्रेझेन्समुळं काय होतं की कॅटलिस्टच्या प्रेझेन्समुळं त्या रिॲक्शनचे जे रिॲक्टिंग मॉलिक्युल्स आहेत त्यांना ॲडझॉर्बेंट मटेरियल मिळतं. सॉलिड कॅटलिस्ट स्वतःचा सरफेस प्रोव्हाइड करतो आणि तो सरफेस प्रोव्हाइडर एकदा मिळाला, एकदा त्यांना सरफेस प्रोव्हाइड झाला की ते रिॲक्टिंग मॉलिक्युल्स एकमेकांसोबत काय होतात, रिॲक्ट होतात त्या सरफेसवर आणि प्रोडक्टचं फॉर्मेशन होतं. प्रोडक्टचं फॉर्मेशन झालं की पुन्हा कॅटलिस्ट आणि प्रोडक्ट ह्यांच्यामध्ये डिझॉर्प्शन होणार आहे. ऑल ऑफ यू नो अबाउट डिझॉर्प्शन. मग आता A2B2 हे त्या कॅटलिस्टच्या सरफेसवर गेले, रिॲक्शन झाली. रिॲक्शन झाल्यावर त्या कॅटलिस्टच्या सरफेसवर C2 नावाचा एक प्रोडक्ट तयार झाला. मग आता C2 आणि कॅटलिस्ट ह्यांचं काय होणार आहे, डिझॉर्प्शन होणार आहे. म्हणजेच इथे सुद्धा कुठली थेरी यूज केली जाते तर ॲडझॉर्प्शन प्रिन्सिपल यूज केलं जातं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कॅटलिस्ट कुठल्या स्टेटमधला असतो तर सॉलिड स्टेटमध्ये असतो. मग आता कुठल्या कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये कोणते कोणते कॅटलिस्ट यूज करतात तर आता मी जो टेबल ड्रॉ करणार आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कॅटलिस्ट आणि प्रोसेसेस. तर बघा Fe आयन कुठल्या प्रोसेसमध्ये यूज करतात तर अमोनियाच्या फॉर्मेशनमध्ये कुठला कॅटलिस्ट यूज करत असतात तर अमोनिया फॉर्मेशनसाठी कुठला कॅटलिस्ट यूज करतात, आयन ॲज अ कॅटलिस्ट यूज करतात. आयनचे सॉलिड मटेरियल, सॉलिड पार्टिकल आयनचं ॲड केला जातो आणि आयन ॲज अ कॅटलिस्ट म्हणून तिथे यूज होतो. प्लॅटिनम कुठे यूज होतं बघा, सल्फ्युरिक ॲसिड बनवताना सल्फ्युरिक ॲसिडमध्ये प्लॅटिनम यूज केला जातो. आणि निकेल कुठे यूज केला जातो तर हायड्रोजनेशन रिॲक्शनमध्ये. हायड्रोजनेशन रिॲक्शन म्हणजे काय, आय होप माहीत असेल. हायड्रोजनेशन रिॲक्शनमध्ये काय होत असतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिॲक्ट होतं. तर हा अल्कीन आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिॲक्ट होईल अल्कीनसोबत आणि कशात कन्व्हर्ट होईल, अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये. का सॅच्युरेटेड, हा आहे अनसॅच्युरेटेड. डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डला आपण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणत असतो. ह्या अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये होतं. हे दोन हायड्रोजन्स इथं अटॅच होतील, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि ह्या रिॲक्शनला आपण म्हणत असतो हायड्रोजनेशन रिॲक्शन. मग इथे आपण काय ॲड करत असतो, निकेल ॲड करत असतो. मग आता निकेलच्या सरफेसवर H2 आणि अल्कीन ॲडझॉर्ब होतात, रिॲक्ट करतात आणि रिॲक्ट झाल्यानंतर अल्केन फॉर्म करतात आणि अल्केन फॉर्म झाल्यानंतर पुन्हा कॅटलिस्टचं सोबत ते डिझॉर्प्शन प्रोसेस करत असतात. म्हणजे कॅटलिसिसमध्ये पण कुठला प्रोसेस, कुठलं प्रिन्सिपल वापरलं जातं तर ॲडझॉर्प्शनचं प्रिन्सिपल यूज केलं जातं. ठीक आहे. बघा मग आत्तापर्यंत आपण टोटल कुठले कुठले ॲप्लिकेशन बघितले, 5 ॲप्लिकेशन झालेत का आपले. फर्स्ट होतं गॅस मास्क, सेकंड होतं कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, त्याच्यानंतर कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी नंतर होतं फर्स्ट, सेकंड, थर्ड कुठलं होतं तर थर्ड होतं सेपरेशन ऑफ इनर्ट गॅस, नाही थर्ड होतं प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, चौथं होतं सेपरेशन ऑफ इनर्ट गॅस, आणि फिफ्थ होतं कॅटॅलिसिस. आता हे 5 ॲप्लिकेशन पहिले कसे लक्षात ठेवायचे बघा. आता ये है हमारा चिंटू निकला था लैब में. कहाँ निकला था, लैब में. कौन सी लैब, तो रिसर्च करने. ठीक आहे, रिसर्च करायला चिंटू चालला होता. आता लॅबमध्ये गेल्या
तो काय करतो, गॅस मास्क घालतो. जसं की तुम्ही आता लॅबमध्ये गेल्यावर ॲप्रन वगैरे घालता बघा. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जर तुम्ही विदाऊट ॲप्रन गेले तर तुमचे टीचर एवढे बोलतील, अरे बाबा बाबा बा जसं काही तिथं बॉम्बस्फोट होणार होता, असं तो ॲप्रन घातलं नाही, हे नाही ते नाही, म्हणजे अरे आणि होऊ शकतो. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये भरपूर सारे ॲक्सिडेंट्स होत असतात, म्हणूनच ते ॲप्रन वगैरे विअर करायला लावतात. ॲसिड्स वगैरे तुम्ही हँडल करत असतात, त्याच्यामुळे ते ॲप्रन यूज करणं नेसेसरी आहे. ते सगळ्यांनी करावं. इट इज अ कंपल्सरी थिंग. ओके. मग आता हा चिंटू लॅबमध्ये जातो. त्यांनी तर ॲप्रन घातलेलंच असतं आणि आपला चिंटू एवढा भारी एक्सपेरिमेंट करायला चाललेला असतो की त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला स्वतःला मास्क लावणं गरजेचं असतं. मग तो काय करतो, जातो लॅबमध्ये, गॅस मास्क लावतो. ठीक आहे. मग आता लॅबमध्ये गेल्या त्याला एक्सपेरिमेंट करायचा असतो. मग एक्सपेरिमेंटसाठी काही काही कंडिशन्स सेट कराव्या लागतात. मग तो काय करतो, तिथं एक्सपेरिमेंट करतोय ना, तिथं खूप असं ओलसरपणा आलेला असतो. मग तो तिथली ह्युमिडिटी काय करतो, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी करतो. फॉर एक्झाम्पल आता समजा फॅन बिन ऑन करल, तिथं जो काही ओलसरपणा झाला आहे ते जरा फडक्याने वगैरे पुसून घेईल. म्हणजेच त्याने काय केलं, गेल्या लॅबमध्ये गेला, मास्क वगैरे लावला, एकदम ढासू एंट्री केली लॅबमध्ये, गेला. मग आता तिथलं सगळं ओलसरपणा होता, ती ह्युमिडिटी वगैरे कमी केली. कारण त्याला एवढा मोठा रिसर्च करायचा होता, जसं काय त्याला नोबेल प्राईजच मिळणार होता आणि मिळू पण शकतं. बाबा चिंटू येतो, काय त्याचं काही पण करू शकतो. मग त्यांनी काय केलं, ह्युमिडिटी कंट्रोल केली. नंतर जरा त्याला एक्सपेरिमेंटसाठी व्हॅक्यूम प्रोड्यूस करायचं होतं आणि साधंसुद्धा व्हॅक्यूम नाही, त्याला हाय व्हॅक्यूम प्रोड्यूस करायचं होतं. मग सुरुवातीला त्यांनी हाय व्हॅक्यूम प्रोड्यूस करून घेतलं. जसं की आता आपल्याला भजे वगैरे खायचे असतील तर सुरुवातीला आपण मस्त कांदा वगैरे छान कापून वगैरे घेत असतो, तसं आता चिंटूला रिसर्च करायचं आहे, लॅबमध्ये जाऊन एक शोध लावायचा आहे. मग एकदम त्यांनी पहिल्यांदा गॅस मास्क वेअर केला. मग लॅबमध्ये गेल्या तिथली ह्युमिडिटी कंट्रोल केली. मग त्या लॅबसाठी तिथलं जे व्हॅक्यूम होतं तिथं ते हाय व्हॅक्यूम क्रिएट केलं. मग आता आपल्या चिंटूला कोणतं एक्सपेरिमेंट करायचं होता, तर त्या एक्सपेरिमेंटचं नाव होतं सेपरेशन ऑफ इनर्ट गॅस. काय होतं, सेपरेशन ऑफ इनर्ट गॅस. त्यांनी ना एवढे इनर्ट गॅस एकमेकांमध्ये मिक्स करून ठेवले होते, त्यालाच सुधारणा कोणते इनर्ट गॅसेस मी एकमेकांमध्ये मिक्स केलेत. मग आता त्याला ह्या सगळे इनर्ट गॅसला सेपरेट करायचं होतं. मग त्यांनी आता ह्या एक्सपेरिमेंटची प्रोसिजर वाचायला सुरुवात केली. मग प्रोसिजर वाचता त्याला काय कळालं, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसच्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला ना कॅटलिस्ट पण ॲड करावा लागणार आहे. मग आपल्याला कुठलं ॲप्लिकेशन आठवतं, कॅटलिसिस. म्हणजे तुम्हाला अशा स्टोरी थ्रू हे तुम्हाला 8 ॲप्लिकेशन्स लक्षात ठेवायचे आहेत. आता पहिले 5 कसे लक्षात ठेवायचे, की चिंटू उठला, चिंटू लॅबमध्ये जायला लागला. लॅबमध्ये गेल्यावर त्याने गेल्या एकदम काय केलं, गॅस मास्क वगैरे लावून घेतला, कारण तो एकदम मोठा एक्सपेरिमेंट करणार आहे, काय व्हायला नको म्हणून त्याने आधीच प्रिकॉशन म्हणून मास्क लावला. त्याच्यानंतर लॅबमध्ये गेल्यावर तिथलं सगळं ती ह्युमिडिटी वगैरे होती ती जरा कंट्रोल केली. मग त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी त्याला हाय व्हॅक्यूम लागत होतं, मग त्याने ते हाय व्हॅक्यूम पण प्रोड्यूस केलं. मग आता त्याच्या एक्सपेरिमेंटचं नाव काय होतं, तर सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. मग आता हे इनर्ट गॅस कसे सेपरेट करायचे हे चिंटूला कळत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, खूप सारे पुस्तकं बघितले आणि मग एक प्रोसिजर शोधून काढली आणि त्या प्रोसिजरमध्ये काय लिहिलं होतं, सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेससाठी कॅटलिस्ट पण ॲड करा. मग आता त्यांनी कॅटलिस्ट पण ॲड केला. म्हणजे अशा सिक्वेन्सनी किंवा अशा स्टोरी थ्रू तुम्ही काय करू शकता, हे लक्षात ठेवू शकतात. मग 5 ॲप्लिकेशन्स क्लिअर आहेत का? चला बोला. Yes, घरी ma'am. जाऊन ही स्टोरी सांगायची बरं का चिंटूची. चिंटू कुठं गेलता, लॅबमध्ये गेल्या काय केलं चिंटूनी, मास्क लावला. ते नाही का तुम्ही गेम बिम खेळता का, ते बिंदुकी घेऊन घुसतात वगैरे नाही का, तसं टाईप आपलं चिंटू लॅबमध्ये. मग लॅबमध्ये गेल्या गॅस मास्क असतो तो लावला. मग ह्युमिडिटी कंट्रोल केली. भाऊनी सगळं तिथलं ओलसरपणा वगैरे सगळं काढून टाकलं. मग त्यांनी हाय व्हॅक्यूम प्रोड्यूस केला. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसचं हा एक्सपेरिमेंट करायला लागला. आणि मग ह्या एक्सपेरिमेंट करताना त्याला काय ॲड करावं लागलं, कॅटलिस्ट ॲड करावं लागला. मग त्याच्यावरून कॅटलिसिस. ठीक आहे, आपण थांबूयात. शेजारी फिजिक्सचं पण सेशन चालू आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? एकदा थंबवरून सांगा मला. Yes.